हॅलो स्टुडंट्स, आज आपण जोसेफ शुम्पेटर यांचा नवनिर्मितीचा सिद्धांत याच्याविषयी चर्चा करणार आहोत. जोसेफ शुम्पेटर यांनी द थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी नवनिर्मितीचा सिद्धांत मांडलेला आहे. जोसेफ शुम्पेटर यांच्या मते कोणत्याही देशामध्ये आर्थिक विकासाची प्रक्रिया ही आपोआप सुरू होत नाही, तर ती उद्योजक सुरू करतात आणि ही प्रक्रिया नवनिर्मितीच्या माध्यमातून उद्योजक घडवून आणतात. अशी नवनिर्मिती ही नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये इंट्रोड्यूस करणे, वस्तूला नवीन बाजारपेठ शोधणे, उत्पादन करण्याची नवीन पद्धती शोधणे किंवा तिचा उपयोग करणे, नवीन कच्च्या मालाचा स्रोत शोधणे किंवा नव्या कच्च्या मालाचा उपयोग करणे, नवीन संघटन रचना निर्माण करणे किंवा तिचा उपयोग करणे. तर या माध्यमातून उद्योजक एखाद्या देशामध्ये नवनिर्मिती घडवत असतो. एखाद्या नवीन वस्तूचं उत्पादन केल्यानंतर बाजारपेठेमध्ये ती वस्तू उपलब्ध करून दिली जाते आणि त्याच्यानंतर त्या वस्तूमध्ये सातत्यानं बदल केले जातात. हे बदल सुद्धा नवनिर्मितीमध्ये विचारात घेतलेले आहेत. त्याला सुद्धा नवनिर्मिती असं म्हटलेलं आहे. शुम्पेटर यांनी शोध व नवनिर्मिती या दोन गोष्टीमध्ये फरक केलेला आहे. शोध हा पूर्णपणे नवीन असतो. नवनिर्मिती म्हणजे त्या शोधाचं व्यावसायीकरण, त्या शोधाचा उपयोग करून वस्तू किंवा सेवा निर्माण करणं आणि ती ग्राहकाला उपलब्ध करून देणं. उदाहरणार्थ, काही श्रीमंत लोकांच्या हातामध्ये दिसत होता, कारण तो फार महागडा होता. पण आज मोबाईल हा 500 रुपयापासून ते लाखो रुपयामध्ये उपलब्ध आहे. नवनिर्मिती केल्यामुळे मोबाईल हा 500 रुपयाला सुद्धा आज बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. कमीत कमी किमतीमध्ये वस्तूचं उत्पादन करणारी नवीन पद्धती शोधली, नवीन सॉफ्टवेअर शोधले, नवीन कच्चा माल उपयोगात आणला. त्याच्यामुळे मोबाईलच्या किमती फार कमी झाल्या. कमी किमतीमध्ये मोबाईल उत्पादन करणं शक्य झालं आणि आज सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हातामध्ये मोबाईल उपलब्ध आहे. एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये उद्योजकाचे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्योजकाच्या नवनिर्मितीच्या कार्यामुळे बाजारपेठेमध्ये एक प्रकारचे असंतुलन निर्माण होते. नव्या वस्तूची निर्मिती केल्यामुळे जुन्या वस्तूंना असणारी मागणी ही बाजारपेठेमध्ये कमी होते आणि नवी वस्तू ही बाजारपेठेमध्ये स्थिर होते. पण पुन्हा उद्योजक नवनिर्मिती करतो. पुन्हा जुन्या वस्तूची मागणी बाजारपेठेमध्ये कमी होते. अर्थात उद्योजकाच्या नवनिर्मितीच्या कार्यामुळे बाजारामध्ये असणारे जुने संतुलन बदलून नवे असंतुलन निर्माण होते. शुम्पेटर यांच्या मते 3 प्रकारची परस्पर विरोधाची परिस्थिती बाजारामध्ये अस्तित्वात असते. एक म्हणजे साचेबंद चक्रीय प्रवाह आणि नवनिर्मिती. दुसरी म्हणजे स्थितिजन्यता, जी चक्रीय प्रवाहामुळे निर्माण होते, आणि गतिजन्यता, जी नवनिर्मितीमुळे निर्माण होते. नंबर 3 म्हणजे व्यवस्थापकीय वर्तणूक ही व्यवस्थापकीय कार्याशी संबंधित आहे, तर उद्योजक ही वर्तणूक ही नवनिर्मितीच्या कार्याशी संबंधित आहे. उद्योजक हा नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो.
शुम्पीटर यांनी 3 विशेष गुण सुद्धा सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. उद्योजकाला भोवतालच्या परिस्थितीचे यथार्थ आकलन होत असते. त्या आकलन शक्तीचा किंवा अंतःप्रेरणेचा उपयोग करून उद्योजक अंदाज बांधत असतो, जे अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये खरे ठरत असतात. ठराविक चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची मनोवृत्ती, तसेच अपरंपरागत पद्धतीने प्रयत्न करण्याची इच्छा, आणि तिसरं म्हणजे समाजाच्या विरोधावर मात करून नवनिर्मिती करण्याची इच्छा व क्षमता. तर असे 3 विशेष गुण उद्योजकामध्ये आढळतात. त्याचबरोबर उद्योजकाची खाजगी राज्य निर्माण करण्याची इच्छाशक्ती असते. वरील प्रमाणे सिद्धांत असला तरी या सिद्धांताचं मूल्यमापन करणं सुद्धा आवश्यक आहे. एका व्यापक अर्थानं जर विचार केला तर नवनिर्मिती हा कोणीही करू शकतो. व्यवस्थापक, संचालक किंवा अन्य कोणतीही व्यक्ती ही नवनिर्मिती करते. तर संकुचित अर्थानं नवनिर्मिती जर घडली नाही तर त्याला उद्योजकता किंवा उद्योजक असं म्हटलं जाऊ शकत नाही. म्हणजे परंपरागत पद्धतीनंच व्यवसाय केला जात असेल तर त्याला उद्योग म्हणता येणार नाही, असा संकुचित दृष्टिकोन सुद्धा या सिद्धांतामध्ये दिसून येतो. सिद्धांताने नवनिर्मिती या कार्यावरती अधिक भर दिलेला आहे, परंतु विकसनशील देशामध्ये असे उद्योजक कमी प्रमाणामध्ये आढळतात. उद्योजकाच्या नवनिर्मितीवरती भर देत असताना जोखीम पत्करणे, संघटन करणे अशा महत्त्वाची उद्योजकीय कार्ये या सिद्धांतातून वगळली आहेत. शुम्पीटर यांच्या मते मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणारे, नवीन तंत्रज्ञान, नव्या उत्पादन पद्धती लागू करणारे असे लोक फक्त उद्योजकाच्या व्याख्येत बसतात. अप्रगत देशात प्रथम पारंपरिक तंत्रज्ञान वापरणारे, अनुकरण करणारे असे उद्योजक असतात. त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते, परंतु शुम्पीटर यांच्या सिद्धांतानुसार असे लोक उद्योजक नव्हेतच. काही देशात बुद्धिमान उद्योजक खूप प्रमाणात तर काही देशात कमी प्रमाणात आढळतात. याबद्दल या सिद्धांतात काही विवेचन आढळत नाही. वरील प्रमाणे टीका होत असली तरी हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.